इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने बहुचषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ। अशा स्पर्धातून ग्रामीण शहरी भागातील गुणवंत क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ मिळते। महापौर विनायक कोंडाल। इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रभाग क्रमांक 22 चे भाजप नगरसेवक किसनभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बहुचषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन बुधवारी नेहरूनगर येथील शासकीय क्रीडांगणावर महापौर विनायक कोंडाल व सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या शुभहस्ते उत्साहात झाले। यावेळी नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका सौ चैत्राली शिवराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, चेतना नागेशांना गायकवाड, प्रेम गायकवाड व कार्तिक जाधव यांची प्रमुख उपस्थित होती। उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार नगरसेवक किसन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी महापौर विनायक कोंडाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरसेवक किसन जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छानिमित्त शुभेच्छा दिल्या। अशा स्पर्धांमुळे युवकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे सांगितले। ग्रामीण व शहरी भागातील प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे नमूद केले। सभागृह नेते नरेंद्र काळे यांनीही स्पर्धेचं कौतुक करत युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली। नगरसेवक किसन जाधव म्हणाले, बहुचषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्देश केवळ सामने आयोजित करणे नसून टेनिस क्रिकेटला जागतिक दर्जाची ओळख मिळावी आणि येथील खेळाडूंना मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी यासाठीचा हा छोटासा प्रयत्न आहे। 22 ते 25 जुलै दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत 16 संघ आणि सुमारे 250 खेळाडू सहभागी होत आहेत। प्रथम पारितोषिक रुपये 46,000 ट्रॉफी, द्वितीय रुपये 23,000 व ट्रॉफी, तृतीय 11,000 व ट्रॉफी देण्यात येणार असून मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज व मालिकावीर असे वैयक्तिक पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत असून 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत रंगतदार सामने क्रिकेट प्रेमीसाठी आकर्षण ठरणार आहेत। लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज किसनभाऊ जाधव यांच्या मित्र परिवारातर्फे क्रिकेट मॅचेसचं उद्घाटन ठेवण्यात आले। या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले या शहराचे प्रथम नागरिक महापौर विनायकदादा कोंडाल तसेच ज्यांनी आयोजन केले असे नगरसेवक किसनभाऊ जाधव, शिवराजजी जाधव, आमच्या सहकारी नगरसेविका गायकवाडताई आणि उपस्थित सर्व खेळाडू। आज फडणवीस साहेबांचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। खऱ्या अर्थानं फडणवीस साहेब ज्या पद्धतीने या राज्याची सेवा करतायत, अहोरात्र सेवा करतायत, तर त्यांचा वाढदिवस कसा व्हावा असं भारतीय जनता पार्टीने ठरवलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा व्हावा, जेणेकरून या जनतेला त्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। गोरगरिबांना मदत व्हावी, आरोग्य शिबिर असतील, शालेय वस्तूंचं वाटप असेल, खेळाडूंना प्रोत्साहनासाठी वेगवेगळे सामने भरवण्यात यावे अशा पद्धतीचं ज्यावेळेस नियोजन केलं तेव्हा किसन भाऊंनी हा एक चांगला उपक्रम राबवला। या उपक्रमास आम्ही सगळेजण त्यांना शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं वाढदिवस कसा साजरा करावा, आज जवळपास शहरात 106 कार्यक्रम देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त साजरे होतात आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि सर्व खेळाडूंनाही या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबतो। लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरामध्ये बरेचसे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। तसेच या कार्यक्रमामध्ये अजून एक हा कार्यक्रम आपले लाडके नगरसेवक आमचे मोठे बंधू आदरणीय किसनदादा गायकवाड साहेब असतील, तसेच या प्रभागाचे येथील नगरसेवक चैत्रालीताई गायकवाड, आमचे मित्र शिवराज भैया गायकवाड, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सोलापूर महानगरपालिकेचे पक्षनेते नरेंद्रजी काळे साहेब यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन किसनदादा जाधव यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे आपल्या भागामधील जे काही क्रिकेट प्लेयर आहेत त्यांना एक चांगलं या ठिकाणी ग्राउंड, या ठिकाणी एक वाव, क्रिकेटचं वाव मिळावं या दृष्टिकोनातून अनेक
प्लेयर या ठिकाणून या माध्यमातून घडावे असा हा कार्यक्रम किसनदादांनी या ठिकाणी निमित्ताने प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आपल्या सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी घडणार आहे आणि या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि अनेक क्रिकेट प्लेयर या माध्यमातून घडाव्या असं या ठिकाणी हे करतो म्हणजे विनंती हे सदिच्छा शुभेच्छा देतो आणि असंच आपण वेळोवेळी कार्यक्रम घ्यावा असा दादांना या ठिकाणी एक सांगू इच्छितो आणि या कार्यक्रमाला मला बोलवलं आमचं मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून दादांचा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि कारण का पुढील भरपूर कार्यक्रम अजून आहेत. आज शहरामध्ये बरेचसे रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, आताच पक्षनेत्यांनी सांगितले की 106 कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत. रक्तदान शिबिर देखील, बॅग वाटपाचा कार्यक्रम असेल, रक्तदान शिबिर असेल, शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम चालवले आहेत. तर प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी आम्हाला पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे. त्याबद्दल या ठिकाणी हे कार्यक्रम आटपून बाकीच्या कार्यक्रमाला पण जायचं असं सांगून मी दादांचं परवानगीने या ठिकाणी रजा घेतो आणि